तर आता रेशन धारकांसाठी खुशखबर आलेली आहे आणि तुम्ही आता युट्यूबवर किंवा दुसरे इकडे तिकडे तुम्ही चर्चा पण बघितला असेल बाकीच्यांची की रेशन कार्डवर पैसे भेटत आहेत. तर ही ऑफिशियल ही चर्चा काय आहे? याचं ऍक्च्युली नोटीस काय आहे? मुद्दा काय आहे? आणि असं पण तुम्ही ऐकलं असेल की रेशन कार्ड धारकांना रेशन बंद होणार आहे. तर ही ऍक्च्युली मुद्दा काय आहे? तर सगळं आपण आता सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पुढे जाणून घेऊया आणि पैसे कोणाला भेटणार? कसं भेटणार? तुमचं रेशन कार्ड तुमचं पिवळं आहे, केसरी आहे का व्हाईट रेशन कार्ड आहे? तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की व्हाईट रेशन कार्ड वाल्यांना भरपूर असे लोक म्हणतात की त्यांना कोणती लाभ भेटत नाही. गव्हर्नमेंट योजनांचा कोणता लाभ भेटत नाही. तर त्यांना सुद्धा लाभ भेटणार आणि ते कोणता लाभ भेटेल तुम्हाला मी तुमचं ते कमेंट आलं तर मी तुम्हाला आन्सर देईन. म्हणून सगळेजण आपापले ज्यांचं तुमचं रेशन कार्ड आहे, पिवळं आहे, केसरी आहे, व्हाईट रेशन कार्ड आहे, तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हे जे लाभ आहे रेशन कार्डवर पैसे येतात. तर हे भरपूर जण तुम्ही असं ऐकलं असेल की फक्त पिवळे रेशन कार्ड वाल्यांनाच येतात किंवा फक्त केसरी रेशन कार्ड वाल्यांनाच येतात. कोण कोण असं सांगतंय की फक्त केसरी रेशन कार्ड वाल्यांना ते पिवळे रेशन कार्ड वाल्यांना येत नाही. असं ह्याचं उलट होत असतं. तर हे ऍक्च्युली काय आहे आणि सविस्तर तुम्हाला पैसे आता आले पण असेल, तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले नसेल, तर ते कुठं बघायचं आपण पैसे आलेत का नाही आले? किंवा पैसे चेक कुठं करायचं की आलेत का नाही? तर पैसे येणार कसं? तर ते सगळं आता सविस्तर माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. तर आता आपण ते जाणून घेऊया पुढे की तुम्हाला पैसे कसं भेटणार आणि रेशन जे बंद होणार आहे हे जे म्हणत आहेत हे काय आहे ऍक्च्युली. तर रेशन जे बंद होणार आहे असं म्हणत आहे, हे रेशन कोणाला बंद होणार नाही. हे जे पीएम किसान पीएमचं जे रेशन आहे, तर हे रेशन चालूच राहणार आहे. तर त्यामध्ये फक्त एवढंच काय आहे, की ह्यामध्ये थोडे नियम चेंज होणार आहेत. ते नियम काय आहेत, की ज्यांना रेशन मिळत आहे, ते रेशन बंद होऊन त्यांना 9 डाळ मिळणार आहे. म्हणजे की जसं समजा सगळ्यांना आता रेशन धारकांना गहू, तांदूळ, जे मध्ये-मध्ये साखर वगैरे भेटते. तर हे जे सगळं आहे ना, हे जेवढे धान्य भेटते ना वस्तू गव्हर्नमेंटकडून, तर ते बंद होणार आणि तुम्हाला भेटणार आहे 9 वस्तू. 9 वस्तू म्हणजे 9 डाळ भेटणार आहे. ही तूर डाळ, मूग डाळ, हरभूर डाळ, चणा डाळ हे जे आहेत, हे सगळे हे डाळ सगळ्यांना भेटणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची डाळ भेटणार आहेत. आणि त्याबरोबर तुम्हाला जे गहू आहे, तुम्हाला गहू तर भेटणार त्यामध्ये. बाकीचं जे आहे वस्तू ते तेवढं भेटणार नाहीये. एकेकांना त्यामध्ये 1, 2, 3 डाळ कमी होणार. त्यामध्ये गहू, तांदूळ तेवढं भेटेल आणि बाकीची डाळ भेटेल. असं पण होऊ शकतो. आणि त्यामध्ये पैशांचा काय विषय? सबसिडीचा काय विषय? की सगळेजण असं म्हणतात की त्यामध्ये रेशन कार्डवर पैसे येणार. तर ते पैसे कसं येणार? बघायचं कसं आपण? पैसे आपल्याला आल्यात का नाही? तर कसं काय चेक करावं लागेल? तर तुम्हाला मी ते आता सविस्तर पुढे तुम्हाला सांगतो. तुम्ही आता फक्त हे ऐकलं असेल की पैसे आलेले आहेत, पैसे येत आहेत. तर तुम्ही तर तुमचं बँक अकाउंट पण चेक केलं असेल की पैसे आलेत का नाही आले? रेशन कार्डवर कोणाला पैसे आलेत काय? तर मी तुम्हाला हे प्रूफ सहित तुम्हाला मी पूर्ण सगळं आता पुढे दाखवणार आहे की पैसे कसं चेक करायचं आणि पैसे आले आहेत का नाही आणि तुमचं जे काय असेल तर तुमच्या अकाउंटवर पैसे आलेत का नाही ते पूर्ण आता चेक करायचं. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवरती घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला दाखवतो की पैसे कसे चेक करायचे आणि काय असेल. तर चला स्क्रीनवरती जाऊया. तर आपण स्क्रीनवर आलेलो आहे. मोबाईलच्या स्क्रीनवरच मी तुम्हाला सगळं दाखवेन आता कसं चेक करायचं आहे. तर आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर तर असेल, प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बार वरती तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा राशन. इथं समोर आलं मी राशन 2.0. तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी राशन ऍप वरती. माझं तर मोबाईलमध्ये आता मी राशन ऍप इन्स्टॉल्ड आहे. तुम्ही इन्स्टॉल नसेल तर तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर असं इंटरफेस येईल, बेनिफिशरीज युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स म्हणून. तर तुम्ही बेनिफिशरीज युजर वरतीच तुम्ही क्लिक ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तर तिथे तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा जर कोणाला हे होत नसेल, प्रॉब्लेम येत असेल, ओटीपीचा प्रॉब्लेम येत असेल तर इथून रिफ्रेश करून घ्यायचा आहे. रिफ्रेश करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे. लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करायचा. ओटीपी सेंड सक्सेसफुली. ओटीपी आल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय सक्सेसफुली झालं तर तुम्हाला इथं पिन टाकू शकता. तर तुम्हाला इथं बेनिफिट रिसीव्ह फ्रॉम बेनिफिट, तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेनिफिट रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट असं हे सगळं तुम्हाला येईल. तुम्हाला इथं सगळं येणार की इथं बघा एप्रिल महिन्याचं अमाऊंट येणार, सबसिडी येणार, टोटल येणार. करू शकता तुम्ही की तुम्हाला किती आतापर्यंत तुम्हाला अमाऊंट आलेली आहे.
हे बघा सबसिडी माध्यमाद्वारे एप्रिल महिन्याला किती आलेले आहे 1189, मे महिन्यामध्ये किती आले 1189, असं करत 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 तिथं ऑक्टोबर महिन्यामध्ये 1262 रुपये आलेले, इथं 1253 रुपये आलेले नोव्हेंबर महिन्यामध्ये, असं करत आतापर्यंत हे जर मार्च महिन्यापर्यंत बघितलं, आता एप्रिल महिना चालू आहे, मार्च महिन्यापर्यंत जर बघितलं 1116 रुपये आलेली आहे. तर हे सगळं तुम्ही टोटल जर इथं खाली बघितलं, हे पण इथं दाखवेल 14,187 रुपये. तर हे जे आहे ते आता इथून तुम्हाला पुढे चेंज होणार आहे. हे जे धान्य आहे, धान्य कमी होणार आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला 9 डाळ चालू होणार आहे आणि ह्यामधले जे सबसिडी असेल प्रत्येकाच्या नावावरती वेगवेगळी सबसिडी ते आता इथनं पुढे काउंट होणार आहे. आणि हे विड्रॉल कसे करायचं ते तुम्हाला मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहितीप्रमाणे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.